नागपुरात अश्लील कृत्य करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। भर रस्त्यात मुलींसमोर अश्लील कृत्य केलं होतं। धंतोली पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली। यापूर्वी आरोपीने अशाच पद्धतीने अश्लील कृत्य केल्याचं समोर आलंय। खापरी मेट्रो स्टेशन परिसरात सुद्धा असंच अश्लील कृत्य केलं होतं। सध्या आरोपी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून बेलतरोडी पोलीस गुन्हा दाखल झाल्याने त्याला तपासासाठी बेलतरोडी पोलीस आता ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। अतिशय किळसवाना हा प्रकार, अश्लील कृत्य त्या युवकाने केले होते आणि त्यानंतर आता गुन्हा दाखल झालाय, त्याला अटक सुद्धा करण्यात आली। काय सविस्तर माहिती? नक्कीच करण, अतिशय किळसवानाच नाही तर अतिशय विकृत असा हा व्हिडिओ समोर आलेला होता। 2 दिवसापूर्वी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या तरुणाची पोलिसांनी झाडाझडती घेतली, तपास केला आणि लवकरच त्याला अटकही करण्यात आली होती। आता या जो आरोपी शांत कुमार नावाचा हा तरुण आहे, याचे आणखी काही कारणामे समोर येत आहेत। अशाच प्रकारचं जे कृत्य आहे ते त्यांनी बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खापरी मेट्रो स्टेशन येथे केल्याची ही माहिती समोर आलेली आहे। काही तरुणींना या प्रकारेच अश्लील वर्तन करत असल्याचं समोर आलेलं होतं, मात्र त्या भीतीपोटी समोर आलेल्या नव्हता। त्यांचं नंतर समुपदेशन करण्यात आलं आणि त्यांनी बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। हा जो तरुण आहे याला 2 दिवसापूर्वी नागपूरच्या धंतोली पोलिसांनी अटक केली होती। त्याची रवानगी कारागृहात करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात नवा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकारच्या त्याची अधिक तपासासाठी आता बेलतरोडी पोलीस स्टेशन त्याला आपल्या ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे असे आणखी कोणी पीडित असतील तर त्यांनी या तरुणाविरोधात, या आरोपी विरोधात सामोर यावं असं आवाहन जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।